राजकीय बातम्या। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीच्या निर्णयाला महायुतीमधीलच शिवसेना पक्षातून विरोध आहे। प्रेमाने शिकवलेली भाषा मनात घर करते तर सक्तीने शिकवलेली भाषा भीती निर्माण करते। शिवसेनेचे प्रवक्ते संजय निरुपम यांचा पक्षाला घरचा आहेर। रिक्षा टॅक्सी चालकांना 10 वाक्य तरी मराठीत बोलता आलं पाहिजे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीतील बैठकीत साहित्यिकांची सूचना आहे। महाराष्ट्र दिनापासून रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य। महाराष्ट्राला वेठीस धरू पाहणाऱ्यांना धडा शिकवण्याची हीच वेळ आहे। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून मनसेच्या संदीप देशपांडेंचं ट्विट। विधान परिषदेच्या जागांसाठी भाजपकडून हालचालींना वेग। केंद्रीय नेतृत्वाला भाजपनं 30 जणांची यादी पाठवली। केशव उपाध्ये, राम सातपुते, माधवी नाईक, रणजितसिंह निंबाळकर, संजय केनेकरांसह 18 नावं समोर। विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून प्रज्ञा सातव यांच्या नावावर शिक्कामोर्तब। सूत्रांची माहिती आहे, काँग्रेसमधून भाजपात येताना प्रज्ञा सातव यांच्याकडून राजीनामा। विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी। शरद पवारांची राष्ट्रवादीची आग्रही विनंती। खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून ट्विट करत इच्छा व्यक्त। तर उद्धव ठाकरेच मवियाचा चेहरा, तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेऊ। मातोश्री निवासस्थानावरील बैठकीनंतर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। अजित पवार यांच्या निधनानंतर कुटुंबामध्ये जबाबदाऱ्यांचं वाटप निश्चित। राष्ट्रवादीमध्ये 3 पातळ्यांवरती यावेळी जबाबदाऱ्यांचं वाटप करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। पार्थ पवार यांच्याकडे दिल्ली आणि मुंबईची जबाबदारी, जय पवार यांच्याकडे बारामती आणि पुणे ग्रामीणची जबाबदारी। नितीन गडकरींना धमकी देणारा जयेश पुजारी देशद्रोही जिहादींच्या संपर्कात असल्याचं समोर। सहाय्यक आयुक्त निलेश पालवेंची नागपूर सत्र न्यायालयामध्ये माहिती। जयेश पुजारी संदर्भात आणखी एक धक्कादायक माहिती समोर। आता बघूयात टॉप 9 मोठ्या बातम्या। नाशिक पाठोपाठ मुंबईच्या आगरीपाड्यातही कॉर्पोरेट जिहाद झाल्याचा आरोप आहे। मोबाईलवरती अश्लील मेसेज करून 19 वर्षीय तरुणीचा छळ झाल्याचा आरोप आहे। आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। भोंदू खरातला आज पुन्हा न्यायालयामध्ये हजर केलं जाणार। 6व्या गुन्ह्यात खरातचा ताबा एसआयटीनं घेतला। आज 6व्या गुन्ह्याच्या तपासासाठी खरातच्या पोलीस कोठडीची मागणी होणार आहे। महामुंबईसह राज्यामध्ये फक्त 8 महिन्यात 20,000 एक्सिस्टिया गोळ्यांचा विक्री करण्यात आल्याचा अहवाल समोर आलेला आहे। आमिरने परदेशातून मागवल्यात 25,000 गोळ्या। टिटवाळा पार्टी ड्रग्ज प्रकरणाच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर। नेस्को ड्रग्ज प्रकरणामध्ये फिल्म इंडस्ट्रीसोबत पहिलं कनेक्शन समोर आलंय। साईड ऍक्टर असलेल्या जिया जेकब अटक करण्यात आली आहे। जियाच्या बँक खात्यावर लाखोंचं ट्रान्झॅक्शन झालंय। नेस्को प्रकरणातील इतर आरोपींकडून पाठवण्यात आले होते पैसे। सरकारी कर्मचाऱ्यांचा आज संप 4थ्या दिवशीही सुरूच राहणार आहे। 18 मागण्यांवरती कोणताही तोडगा न निघाल्यानं संप कायम आहे। कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवरती मुख्य सचिव राजेश अग्रवालांचा सकारात्मक प्रतिसाद आहे। मुंबईतील सायन्स सर्कल येथे राहुल गांधी आणि खरगेंचे फोटो पोस्टर जाळलेत। भाजपा आमदार तमिल सेल्वन आणि महिला कार्यकर्त्यांनी पोस्टर जाळले। विधेयक नामंजूर झाल्यानं भाजपा आक्रमक झाली आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुनावणीसाठी कोर्टाची नवी तारीख आहे। 29 एप्रिलला पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुनावणी होण्याची शक्यता आहे। काल दिवसभर शबरीमाला प्रकरणी सुनावणी झाल्यानं नवीन तारीख देण्यात आली आहे। नाशिकमध्ये राधाकृष्ण विखे पाटील आज विविध कामांचा आढावा घेणार। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठक बोलावली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत उद्या गोदा नर्मदा जलयात्रेचा शुभारंभ होणार आहे। सिंधुदुर्गातील टोलनाक्यावरून राणे आणि नाईकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। वैभव नाईक हे आंदोलनाची धमकी देऊन कंत्राटदारांकडून पैसे उकळतात। नितेश राणेंचा आरोप आहे, तर निलेश राणे यांच्याकडून कंत्राटदाराकडून वाढदिवसाच्या जाहिराती करून हातीवले टोलनाक्याचं आंदोलन गुंडाळलं होतं असं वैभव नाईक यांनी प्रत्यारोप केलेला आहे।